नमस्कार मित्रांनो आणि मुलांनो। नमस्कार विद्यार्थी मित्रों। आज हम कक्षा 8वीं के मराठी विषय का 9वां पाठ झुळूक या पाठाचा स्वाध्याय पूर्ण करणार आहोत। स्वाध्यायाची सुरुवात आपण प्रश्न क्रमांक 1 आकृत्या पूर्ण करा। अ सानुल्या झुकडेच्या इच्छा, आ सानुल्या झुकलेच्या प्रवासाचे स्वरूप आणि सानुल्या झुळकेची लोकोपयोगी कामे। हे पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक अ आकृत्या पूर्ण करा। अ सानुल्या झुळकेच्या इच्छा, याच्या असे उत्तर दिले आहे। कधी बाजारात, कधी नदी किनारी भटकावे। दुसरा, कधी बागेमध्ये तर कधी पडक्या वाळ्यापाठी मागे लपावे। तिसरा, कधी हळूच कानोशा होत तंबकत तंबकत जावे। चौथा, कधी रमत गमत थेट भरारी घेत जावे। आ सानुल्या झुळकेच्या प्रवासाचे स्वरूप, मन ओढ घेईल तिथे स्वैर झुलणे। कधी थांबत थांबत कानोसा घेत प्रवास करावा। कधी रमत गमत थेट भरारी मारणे। नाना मौजा करीत स्वच्छंदी भटकणे। ई सानुल्या झुळकेची लोकोपयोगी कामे, वेळूच्या बनात बासरी वाजवून कणसाच्या कानांत हितगुज सांगणे। दिशा दिशात सुगंध अधलणे। दिवसभर राबलेल्या माणसाच्या मुखावर टवटवी आणणे। दुसरा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। झुळकेला स्वैर झुकावे वाटते कारण तिला स्वातंत्र्य हवे असते, तिला सर्वत्र हिंडायचे असते, तिचे मन तिकडे ओढ घेते, तिला लोक आमंत्रण देतात। याचा उत्तर आहे तिसरा, तिचे मन तिकडे ओढ घेते। आ वेळूच्या वनात अलगूज वाजते कारण स्वतः झुळूक स्वतःच गाणी गाते, तिथे उराकी अलगूज वाजवतो, तिथे ध्वनिफीत लावलेली असते। चौथा, झुळकेच्या स्पर्शामुळे वेळेतून अलगूजाचा आवाज निघतो। हे उत्तर आहे झुळकेच्या स्पर्शामुळे वेळेतून अलगूचा आवाज निघतो। प्रश्न क्रमांक 3 परिणाम लिहा। अ झुळकेने कलिल्याला स्पर्श केला तर काय परिणाम झाला? कलिका फुलून बघेपर्यंत ती पडून गेली। आ बकुळीच्या फुलांना स्पर्श केला तर काय परिणाम झाला? बकुळीची डोहात शिंपडावी। प्रश्न क्रमांक 4 खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। अ चुकली मुकली लकेर, चा अर्थ आहे अशा प्रकारे आहे, झुळूक जेव्हा झऱ्याच्या तरंगावर पसरते तेव्हा जो ध्वनी निघतो त्याला चुकली मुकली लकीर म्हणतात। आ पाचूचे मखमली शेत, पाचूचे मखमली शेत, शेतात जेव्हा पिकांची रोपे रुजतात व वर येतात तेव्हा ती हिरवीगार असतात। पाचू ही रत्नही हिरवे असते। शेतातील ती हिरवीगार कोवळी रोपे म्हणजे जणू पाचूचे मखमली शेत आहे। पाचवे प्रश्न आहे, 1 ते 2 शब्दांत उत्तरे लिहा। अ झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे, नदीचा काठ, झरा, डोह, जांभळी। आ कवितेतील वर्णनावरून वर्णन केलेला ऋतू, हिवाळा। ई झुळकेच्या विश्रांतीचा प्रहर, संध्याकाळ। खेळू या शब्दांशी अ कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा। वहावे, झुकावे, काठी, वाळ्यापाठी, हळूवार, पसार, अलगूज, हितगुज। खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा। छोटी, सानुली, ताजेपणा,
टवटवी, बोट, अंगुली, पावा, अलगूज. ई तुमच्या शब्दांत उत्तरी लिहा. अ झुळकेची परोपकारी वृत्ती. याचं उत्तर अशा प्रकारे आहे. झुळकेची परोपकारी वृत्ती. एक छोटीशी मंद पडे वाहणारी वाऱ्याची झुळूक व्हावे आणि मनातील इच्छेप्रमाणे जिथे जावेसे वाटेल तिथे स्वच्छंदपणे फिरावे. या फिरण्यातून ती काही परोपकार करते. 2. कलिकेला सुंदर स्पर्श करून तिचा सुगंध चौफेर उधळून देते. 3. झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याच्या गाण्याची लकीर ती चहूबाजूंना पसरून देते. 4. शेतात उगवलेल्या कणसांच्या कानात हितगुज सांगते. सर्वत्र वागळल्यावर ती संध्याकाळी दिवसभर कष्ट करून दमून मानून ढळलेल्या मायेने विलगते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवते. अशा प्रकारे कष्ट करण्याच्या माणसाला प्रसन्न करण्याचा झुळूक परोपकार करते. आ. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. या कवितेमध्ये कविता न आवडण्याचे तो काही कारण दिसत नहीं. इस कविता में न आवड़ का कोई कारण नहीं दिखता है. इसमें आवडण्याचे कारण दिलेला आहे. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. एक छोटी सी मंद झुड़ूप दिवसभर. यह उत्तर, ये प्रश्न हो गया. यहाँ से यहाँ तक ये प्रश्न है और ये यहाँ से उत्तर यहाँ से शुरू होता है. देखो ये प्रश्न हो गया. आवडण्याचे कारण. एक छोटी सी मंद झुळूप दिवसभर सर्वत्र स्वच्छंद पडे कधी हिंडते व आनंदाची वातावरणाचा मनमुराद आस्वाद कशी घेते यांचे मनोहारी व मनोधक चित्रण कवी दामोदर कारे यांनी झुळूक या कवितेत सुंदर शब्दांत केले आहे. या कवितेत झुळकेला मानवी रूप बहाल केले आहे. ती आवश्यक व खोडकर मुलीसारखी मनमुराद आनंद घेत रानावनात बागडते आहे. ती कलिकेची खोडी काढते पण सुगंध दही दिशा ना उधळते. ती नदी काठी गाभोळलेल्या जांभळाचा सडा विखुरते. ती झऱ्याचे संगीत सर्वांना ऐकवते. शेतातल्या सुगीची बातमी देते. वेडूच्या मनात वासरी वाजवते. सर्व निसर्ग जागा करते आणि कष्टकर्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणते. यामुळे असा अवखळ खोडकर पण परोपकारी आणि चैतन्याने भारलेल्या झुळकेची ही कविता मला अत्यंत आवडली. चला पुढे बघूया. कल्पक होऊया. माने कल्पक माने कल्पना. आप जरा अपनी कल्पना से सोचिए, कल्पना कीजिए. तुम्ही पक्षी आहात अशी कल्पना करून तुम्हाला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील ते लिहा. मतलब आप अगर पक्षी हों, अगर आप पक्षी बन जाते तो आप क्या क्या करते. स्वच्छंदी पड़े मतलब कहीं भी कहाँ जाते, क्या क्या करना आपको अच्छा लगता ते तुमचा शब्दांत लिहा. चला संवाद लिहूया. नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा. यहाँ पे एक कल्पना करके संवाद लिखा गया है नदी और पेड़ के बीच में. नदी बोली, अरे झाड दादा कथा आहेत. झाड कसा असणार, मी आपला एक जागेवर थांबून असतो, कंटाळा आलाय नुसता. नदी, का रे. झाड, तू कशी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी वाहत असते, मजा आहे तुझी. नदी म्हणाली, तुला वाटतं तसं नाही काही, मला सुद्धा थांबावेसे वाटते, पण गावकरी आणि पुढचा उत्तर इथे आहे. शहरवासी माझ्या पाळ्या वाचून राहू शकत नाही. झाड म्हणाले, बरोबर आहे तुझे. तू जर थांबलीस तर माझ्या दोस्तांना पाळी मिळणार नाही. अशा प्रकारे हे व्हिडिओ समाप्त होता है. धन्यवाद.